वास्तविक आज या ठिकाणी केस काढण्याचं कारण एवढंच आहे. मला लहानपणापासून जे काही करेन ते भव्य दिव्य करेन अशा प्रकारचा माझा एक स्वभाव आहे. त्यामुळे मी यावेळेस घाटकोपरमध्ये पहिल्यांदा जाईन तेव्हा म्हटलं की ही भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी असेल आणि त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहीहंडी लागायची कुठेच आहे. आणि घाटकोपरला 2009ला आम्ही अशी दहीहंडी केली की त्या दहीहंडीच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात गावागावात लोक आपल्या घाटकोपरची दहीहंडी बघून दहीहंडी करायला लागले. खरं आहे का खोटं आहे? अजून पण लोक आठवण काढतात की तुमची 2009ची दहीहंडी कशी आहे आणि आपली दहीहंडी टीव्हीवरून संपूर्ण देश पाहतो. जेव्हा 2009ला आपण यात्रा काढायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात कुठेच यात्रा काढत नव्हतं. पहिली यात्रा आपल्या घाटकोपरहून निघाली. आपलं बघून 2014 साली मध्य प्रदेश सरकारनं यात्रा पॅटर्न सुरू केला आणि 2024 साली माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहात सांगितलं. विधानसभागृहात माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, घाटकोपरचं नाव घेऊन म्हणाले की राम कदमचा यात्रा पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्र सरकार राबवणार. सगळ्यात पहिल्यांदा शाळेची मुलं विधानसभागृहात द्यायची सुरुवात तर मी केली, म्हणजे आपण घाटकोपरवासियांनी केली. आपले पाहून बाकीचे आमदार पण त्यांच्या विधानसभेतली मुलं विधानसभागृहामध्ये विधानसभेचं कामकाज दाखवायला घेऊन येऊ लागले. मी ज्यावेळेस विचार केला की माझ्या घाटकोपरमध्ये मी पाण्यासाठी असं काहीतरी काम केलं पाहिजे की 50 वर्षाच्या नंतर सुद्धा लोक म्हटली पाहिजेत कि राम कदम नाम का कोई आदमी था, उसने ऐसा प्लानिंग किया कि 50 साल के बाद भी घाटकोपर को पानी की कमी नहीं है.